साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। रूपा भवानी मंदिरास काही दिवसांपूर्वी शासनाकडून तीर्थक्षेत्राचा क वर्ग दर्जाची मान्यता मिळाली असून आजवर कोणतेच सुशोभीकरण करण्यात आले नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। काही दिवसातच शारदीय नवरात्र महोत्सवास सुरुवात होत असून रूपा भवानी मंदिर परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असल्याची दुर्दैवी बाब समोर आली आहे। नवरात्र ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत पहाटेपासूनच दूरवरून भक्तगण अनवाणी दर्शनासाठी येत असतात, तेव्हा मंदिर मार्गावरील काही दिवे बंद असून पहाटे येणाऱ्या भक्तांना अडचण होण्याची शक्यता आहे। रस्त्यावर बारीक खडी व मोठे खड्डे पडले आहेत। येणाऱ्या 2 दिवसात पालिकेच्या वतीने शहरातील खड्डे बुजवून घेण्यात यावेत अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी केली। विनंती केली की बाबा आपण रूपा भवानी मंदिराकडे विजिट द्या आणि अमावस्यापासून ते घटस्थापनापासून ते दसरा आणि पौर्णिमापर्यंत या भागातले काही ड्रेनेज समस्या, पाण्याच्या समस्या, रस्त्याच्या समस्या आणि लेडकी नाल्याच्या समस्या आणि लाईटच्या समस्या अशा विविध समस्यासाठी या ठिकाणी कारंजे साहेबांना विनंती करून सर्व अधिकाऱ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे। बोलण्यात आलेलं असताना मान्य कारंजे साहेबांनी या ठिकाणी सांगितलेत की आमचं जे काही रूपा भवानी मंदिरापासून ते जे स्टेट रस्ता आहे ते रस्त्यावर अनेक खड्डे आहेत, रस्त्याची दुरुस्ती या ठिकाणी करालेत, परंतु रस्ता आमचे सर्व भक्तगण हे पायी चालत जात असतात। पायी चालताना कुठंही झाडं झुडपे काटेरे किंवा दगड बिगड लागून त्या ठिकाणी रक्ताचं बंबाळ होऊ नये यासाठी रस्ता व्यवस्थित आपण करून दिलं पाहिजे। यासाठी रूपा भवानी मंदिरमध्ये आम्ही येऊन त्या ठिकाणी ट्रस्टीचं सर्व मत असं आहे की या सर्व कामं आपल्या अलीकडे चालू आहेत, परंतु रूपा भवानी ट्रस्टीचं जे काय 25-30 वर्षापासून या ठिकाणी जे काय मांडव वगैरे दुकानं वगैरे थाटलं जाते आहे, भाविक येताना नारळ वगैरे देण्यासाठी, प्रसाद देण्यासाठी, घेण्यासाठी आणि लहान मुलांना खेळण्या वगैरे या ठिकाणी ठेवून जे काही या परिसरामध्ये जे काही कार्यक्रम होत असतात त्या गेल्या अनेक वर्षापासून चालू आहेत, परंतु महानगरपालिकेत स्थायी समितीमध्ये व महानगरपालिकेच्या आपल्या ह्याच्यामध्ये सर्वसाधारण सभेमध्ये या ठिकाणी ठराव ठेवून सदरचा ठराव हे 99 वर्ष करारानं या ठिकाणी देण्यात आलेला आहे, परंतु 99 वर्ष करारामध्ये कमी किमतीनं दिलेलं असताना माननीय आयुक्त साहेबांनी त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून वाढत गेल्या वर्षी 88,000 रुपये या ठिकाणी त्यांनी भाडं घेतलेलं आहे, परंतु जे काही भाडं या ठिकाणी आमचे ट्रस्टी मंडळीने जमा करत असते त्या ह्याच्यामध्ये सर्व खर्च मंदिराचं परिसरातलं ते सर्व करत असतं। तो आता आयुक्त साहेबांनी या ठिकाणी असं म्हणलेलं म्हणून याचं चौकशी करा आणि यांनी जर घेत असेल तर घेऊ दे, जेवढं भाडं होईल रेडी रेकनर चालू बाजारभावानं। देवी भक्तांना कोणतीही अडचण होणार नाही याची दक्षता पालिका प्रशासनाकडून घेतली जाईल अशी माहिती नगर अभियंता संदीप कारंजे यांनी दिली होत आहे। या अनुषंगाने आपण या प्रभागाचे नगरसेवक माननीय सुरेश पाटील साहेब, त्यानंतर यातल्या ट्रस्टचे सर्व पदाधिकारी यांच्यासमवेत रूपा भवानी मंदिरची सगळी पाहणी केलेली आहे। मंदिराच्या परिसरामध्ये जी काही अस्वच्छता आहे याबाबत त्यांनी काही सूचना केलेल्या आहेत। त्या सूचनाच्या अनुषंगाने विभागीय अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेऊन तातडीनं निराकरण करायच्या आदेश दिलेले आहेत। त्याचबरोबर मंदिराकडे येणारे जे रस्ते आहेत की ज्या मार्गाने भाविक आपल्या रूपा भवानी मंदिराला अनवाणी चालत येतात, तर रस्त्याच्या बाबतीत महापालिकेनं ऑलरेडी त्याची कार्यवाही सुरू केलेली आहे आणि आमचा प्रयत्न असा राहील की रस्त्याचा पहिला जो बेसिक जो डांबराचा लेअर आहे तो करायचा आमचा प्रयत्न राहील। पावसाची आम्ही उघडीपचा विचार करतो आहे आणि तर आपल्याला उघडीप मिळाली तर जेणेकरून आपल्याला भाविकांना या ठिकाणी अनवाणी पावलावर चालण्यासाठी काही अडचण होणार नाही याची दक्षता सर्वतोपरी महापालिका घेईल। यावेळी माजी नगरसेवक सुरेश पाटील, नगर अभियंता संदीप कारंजे, उप अभियंता शांताराम अवताळे, विभागीय अधिकारी अविनाश वाघमारे, अवेक्षक राहुल कांबळे, अंजना कोने, मुख्य आरोग्य निरीक्षक विका 2 नडीमेटला, आरोग्य निरीक्षक बसवराज जमादार, विद्युत अवेक्षक शिवाजी मोरे, विद्युत सहाय्यक अभियंता राजेश परदेशी आदी अधिकारी उपस्थित होते।